यावेळेस हा बॉल सोडलाय. वाईटचा इशारा आला आणि दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. स्वरा इलोन आणि त्यांच्या विपक्षामध्ये वसईकर आपण ही अशी मॅच बघतोय, ही लढत बघतोय. चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने फक्त फ्लिक केलं गेलं. एक धाव इथून इझिली प्राप्त झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढून धावून पोहोचला 3च्या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला सजवला, डीपवरती खेळता येणार आहे. फंबल, मिसफील्ड, बॉल सीमा पार, आलाय चौकार. चार बॉलचा खेळ संपला. धाव फलक 11-11च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओव्हरचा पुढील बॉल. याच दरम्यान चांगला फटका सजवलाय. फुलटॉस पद्धतीचा बॉल पण त्याचा फायदा घेऊ शकले नाही बॅटर. प्रदोष आपण यश यांना बघतोय. यश वैती नॉन स्ट्राईक एंडवर त्यांनी प्रदोष करत हा बॉल वाईटचा इशारा. यावेळी समोरच्या क्षेत्रामध्ये चांगलं शॉर्ट सिलेक्शन, तितकी चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग राहिली. 2 धावा इथून पळून कंप्लीट केल्या जातात. ओव्हर थ्रो झालाय पण त्याच दरम्यान बॉलला स्टॉप देखील केलंय. इथे आणखी एकदा ओव्हर थ्रो झालाय. जर पाठीमागे बॅकअप नसता तर इथून इझिली या एक्स्ट्रा धावा मिळू शकल्या असत्या. 3 धावा कंप्लीट होतात आणि 3च्या मदतीने धाव फलक वाढलाय. जाऊन पोहोचलाय 16च्या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्त्याखेरीज वसईकर संघ जाऊन पोहोचलाय 16च्या आकड्यावरती. कुठलाही बॅटर बॅक टू बॅक 3 चौकारांची हॅट्रिक जर मारेल तर प्रफुल्लदादा पाटील नगरसेवक त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. सेकंड ओव्हरला होते सुरुवात. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि पहिलाच बॉल डॉटच्या पद्धतीचा आलाय. यामुळे रिव्हरचा फटका चांगला सजवलाय. डीप वरती खेळू लागणार आणि फक्त आणि फक्त सिंगल धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 17-17. वरती आणखी एकदा चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन राहिलं. बॅक टू बॅक बाउंड्रीज.
एक बॉलचा खेळ संपला. धावफलक 46 46. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि तितकी चांगली फिल्डिंग राहिली आहे. 47 स्कोर जाऊन पोहोचलाय. शेवटच्या आणखी 4 बॉल शिल्लक. यावेळेस चांगल्या पद्धतीचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा चांगल्या पद्धतीचा राहिलाय. बॅटाने बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. धावफलक 48-48. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हे शेवटचे 2 बॉल महत्वाचे. 2 बॉल शेष अतिशय दोन्ही विशेष. यावेळेस विकेट विकेट आली आहे. यावेळेस आणखी एक विकेट आली आहे. पहिला डाव संपलाय. वसईकर संघाने बनवला 48-48. जिंकण्याकरता 49 49 टार्गेट. आई एकवीर आणि त्यांच्या विपक्षामध्ये ऍडव्हेंचर बॉयज दोन्ही संघांचे कॅप्टन्स या टॉससाठी. मोफा संघाचा माज त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. माज आपको आना है मैन ऑफ द मैच का खिताब लेने के लिए. माज आपको आना है मैन ऑफ द मैच लेने के लिए. हेलो, गिरीश का गाना सुनेगा? गिरीश का अफजल भाई चौधरी, इनके शुभ हाथों से अब टॉस किया जाएगा. अफजल भाई आपके शुभ हाथों से अब टॉस किया जाएगा. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करा.
पंच थोडी घाई करा मित्रा, सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. चला गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ. चला सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे, अप्रतिम मारा. पहिला चेंडू चौकाने, 3 चेंडू मध्ये 3 चौकार आले तर सचिन यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 चेंडूवरती 3 चौकार आले तर सचिन यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम मारा चौकाराच्या दिशेने, पुन्हा एकदा आणि दुसरा चेंडू, दुसरा चौकार. पाहूया तिसरा हॅट्रिक चौकारावरती 500 रुपयाचा मानकरी ठरेल का फलंदाज पोलार्ड. चला फलंदाजी मार्गवरती रबाडा आहे. 2 चेंडूत 2 चौकार आलेले आहे. तिसऱ्या चौकारावरती 500 रुपयाचा मानकरी ठरेल आणि विकेट. विकेटचं पतन झालेलं आहे. चला पाहूया, थोडी घाई करायची आहे मित्रांनो. ओव्हरचा पुढील बॉल, याच दरम्यान चांगला स्ट्रोक खेचलाय, चांगली फिल्डिंग, टीम करता धावा रोखल्यात. वा, राहुल परदेशी किंवा अनिकेत मुळ्यांनी जर 3 बॉल 3 चौकार मारले तर 500 रुपयाचा पुरस्कार राहुल परदेशी यांच्याकडनं आहे. दोन्ही बॅटर जर कोणी 3 बॉल 3 चौकार मारा, राहुल परदेशी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, नो वरती सिंगल.
प्रदोष यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकरता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल गुज्जू यांच्या माध्यमातून. आणि पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक आलाय, चौकार, बॉल सीमा पार. फॅन्टास्टिक फोर, फॅब्युलस फोर. चांगली सुरुवात झाली आहे आणि सध्या तर चांगला खेळ चालू आहे मैदान दरम्यान. स्कोर 19च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सध्याचा दुसरा षटक मार्गस्थ आहे. 15 बॉलांनी जिंकण्याकरता 30 ची आवश्यकता. 15 बॉल 30. बारा बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता बनवायच्या 27. 12 बॉल 27. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. सिंगल धावे करता कॉल, सिंगल धावेची प्राप्ती. यावेळी समोरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार, आलाय चौकार जयूच्या बॅट मधनं. 10 बॉलांनी जिंकण्याकरता 22 ची आवश्यकता. सतत चांगली बॅटिंग चालू आहे. जयेश बनसोडे यावेळेस आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. पाठीमागे बघा, जो पडदा पकडला तो पडदा सोडून द्या. पाठीमागे विकेट कीपरच्या पाठीमागे जो पर्दा पकड़ा तो छोड़ा। विकेट कीपर के पीछे जो पर्दा किसी ने पकड़ा उसको छोड़ दिए प्लीज। आठ बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता तुम्हाला बनवायचा 17 धावा।
ओव्हर थ्रो झाला आणि ओव्हर थ्रोच्या चालत्या कारणातून धावा इथून मिळत आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 15ची आवश्यकता. आणखी एक चांगला फटका बॉल सीमा पार. इथे आलाय चौकार. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11ची आवश्यकता. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता बनवायच्या 11 धावा. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चला 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. थोडी घाई करायची आहे मित्रांनो. थोडी घाई करा. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती तरवेश. पाहूया काय काय करेल आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 11चं समीकरण आहे. फलंदाजी मार्कवरती सौरभ. पहिला चेंडू वाईड. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हलक्यातून घेऊन काढलेला चेंडू आहे. 1 धाव. एकच धाव. पुन्हा एकदा अप्रतिम फटका होता. फील्ड कॅरेज चेंडूला 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि 2 धाव सहज रीतीने पूर्ण. ओव्हरथ्रोचा अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा सहज रीतीने पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. थोडं स्पीडअप करा. थर्ड अंपायर कडे गेलेले आहेत शॉर्ट रन साठी ना. चला मित्रा डिसिजन काय आहे थर्ड अंपायर.
काय आहे पंच डिसिजन? 2च धाव, 2 धावा. चला 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, असं काही शंका असेल तर आपला 12वा प्रतिनिधी इकडे बसवून ठेवा. चला 4 चेंडू 7 धावा. सहा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 ने 3 बॉल 6. तीन बॉल 6ची आवश्यकता असताना बॉलला टॅप केलंय. चांगला शॉर्ट सिलेक्शन राहिलंय. एकच धाव मिळाला आणि या 2 बॉल मध्ये आता 5ची आवश्यकता आहे. कंपल्सरी या बॉल वरती एक मोठा हिट पाहिजे. 2 बॉल मध्ये 5ची आवश्यकता. महत्वाचा हा बॉल दोन्ही संघांच्या नजरियामधून. डॉट येणार की चौकार की विकेट की सिंगल की डबल. हा खोदून काढलाय. फटका चांगला धुवाधार. एकच मिळणार आहे. एक मिळाली आहे. आता एक बॉल मध्ये जिंकण्याकरता चौकाराची आवश्यकता आहे. एक बॉल 4चं इक्वेशन या मॅचला जिंकण्याकरता. आणि संतोष भुवन संघाचे कॅप्टन काजूभाई यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम काजूभाई, आइए. आपको हम रिक्वेस्ट करें, आपको मंच के ऊपर आना है. एक बॉल 4ची आवश्यकता जिंकण्याकरता. मॅच मध्ये रंगदारपणा वाढला. एक बॉल 4. फटका चांगला धुवाधार. चांगली फिल्डिंग. किती धावा रोखल्यात. धावा नव्हे तर या मॅचला रोखलं. या मॅचला जिंकलंय वसईकर या संघाने. वेल फिल्डिंग. वाह, हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेट तुम्ही हलक्यामध्ये घेतात, पण अक्षरशः हा खेळ हृदयाचे क्षण आणि हृदयाचे ठोके थांबवणार क्षण. आणि प्रज्वल मराठे असतं तर याच्यापेक्षा जास्त एफर्ट आणि लावले असते. आणि सध्या तर हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत. वेल फिल्डिंग. प्रदोष ठरतात मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. आता ज्या फिल्डरने चौक